अंधेरी पश्चिम मध्ये मतदारसंघात या भाजप विरुद्ध ठाकरे अशी लढत रंगतीये आणि यामध्ये भाजपचं पारडं अधिक जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण असणार उत्सुकता आहे। बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सेजल। निश्चितच तन्मय, खरं तर हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणची पारंपरिक लढत आपण म्हणू शकतो, कारण अमित साटम हे जे भाजपचे उमेदवार आहे हे या ठिकाणी जर आत्ता निवडून आले, जर या ठिकाणी आमदार झाले तर तिसरी टर्म त्यांची आमदारकीची असणार आहे। मात्र ते संभाव्य आमदार या ठिकाणी असल्याचं बघायला मिळतंय। तर ठाकरे गटाकडून अशोक जाधव यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, मात्र या ठिकाणी अशोक जाधव हे पिछाडीवर असू शकतात ही शक्यता आहे। मात्र चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे। अमित साटम संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारणे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई पाहायला मिळाली। विद्यमान आमदार असलेले अमित साटम यांना पुन्हा एकदा भाजपने या ठिकाणी संधी दिली, मात्र काँग्रेसकडून या ठिकाणी प्रवक्ते सचिन सावंत यांना अगोदर उमेदवारी देण्यात आली, मात्र यांनी या ठिकाणी उमेदवारी नको याच नंतरून काँग्रेसने उमेदवार बदली करत माजी आमदार अशोक जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी या मतदारसंघातून दिली। मात्र हा मतदारसंघ सर्व भाषिक असल्याने या ठिकाणी काटेकी टक्कर सध्या पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी असणारी मुस्लिम मतं सध्या निर्णायक मतदान असू शकतं आणि याच मुस्लिम मतांवर या ठिकाणी नेमका आमदार कोण होतंय हे देखील पाहणं उत्सुकतेचं आहे। जरी मुस्लिम मतांचा निर्णायक असली तरी देखील विद्यमान आमदार असलेले अमित साटम यांचंच पारडं या ठिकाणी जड असल्याचं सध्याचं चित्र पाहायला मिळतंय।